प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. तुमच्या ऑफिस मधला पिऊन स्वतःला काय समजतो? हा, असं कसं वागू शकला तो माझ्याशी? साधे प्रोफेशनल एथिक्स नाही तुमच्या ऑफिस मधल्या लोकांना एका मुलीशी कसं वागतात, एका ऍडव्होकेटशी कसं वागतात? सॉरी सर. हा का सॉरी म्हणाला? कारण त्याच्या बॉसला तू ओरडतेस हे त्याने ऐकलं ना म्हणून. पण तरी तू ओरड मला. गेले आता सगळे. हा, मी ओरडणार आहे. तो जो तुमच्या ऑफिस मधला पिऊन होता तो मला. गाडी बंद पडली ना? हो, मी तेच सांगायला तुला फोन करत होते. तू फोन उचलत नव्हतास म्हणून मी घाईघाईने तुला भेटायला आले. तर तो मला असं म्हणाला की चावी देतेस ना? का? चावी बघतो ना गाडी चालू होते की. हा, तर मला सांग तू ओम्याला काय अर्थ आहे? मला सांग बरं, असं कसं वागू शकला तो माझ्याशी? एका मुलीला असं म्हणणं हे योग्य आहे का? उत्तमपणे तो मला म्हणाला. पेट्रोल बघितलं होतंस का गाडीत तू? पेट्रोल भरलं नव्हतं का कालच? आणि गाडीवर बसूनच आपण नाही का आलो दोघं जण? ह्याला काही अर्थच नाहीये. तो मूर्खासारखा मला म्हणाला. तू सर्व्हिसिंगला देतेस ना गाडी व्यवस्थित? काहीतरी मला विचारू नकोस. मी ऑफकोर्स सर्व्हिसिंगला गाडी देते. रोज माझी गाडी नीट चालू असते. आता ती कशी तरी बंद पडली तेच विचारला मी तुला येत होते तर तो पिऊन मला असं हसत म्हणाला. किक मारून बघितली होतीस का तू? 3 वेळा किक मारली मी. 3 वेळा किक मारली. काही होईना, माझी गाडी चालू होईना. मला कळत नव्हतं. मी शेवटी मला समजे ना आता काय. चौक दिला. मग काके तू इमोशनली काय म्हणतोयस ना ते मला समजतंय, पण प्रॅक्टिकली विचार कर ना. अरे जे दत्ताराम भाऊंचं बॅकग्राऊंड तू मला सांगतोयस त्यानुसार ते कसे ईशा समोर सायन्स बद्दल बोलणार आहेत रे? एका मिनिटात पकडले जातील. म्हणूनच मी तुला रिक्वेस्ट करायला आलोय ना. म्हणजे काय, तू हुशार आहेस, तुला या विषयातलं सगळं कळतं. म्हणून माझी आपली एक विनंती आहे बरं का, म्हणजे की तू काही दिवस दत्ताराम भाऊंच्या बरोबर त्यांचा असिस्टंट म्हणून राहा. ऐक पुढचं ऐक ना. म्हणजे काय होईल की ईशा किंवा ईशाच्या घरचे यांना जे काही प्रश्न पडतील त्याची समर्पक उत्तर तू देशील. अरे मी नाही देऊ शकणार. हे बघा, माझं खूप हाय एंड काम असतं. मी असिस्टंट कसा बनणार? माझ्या हाताखाली 4 माणसं असतात. हुशार आहेस, माणसं ठेवायलाच पाहिजे हाताखाली. नाही पण काय आहे, प्रॉब्लेम जेन्युइन आहे आणि तू अशा वेळी ओम्याला मदत करायला हवीस. हे बघा, ज्या माणसाला ह्या क्षेत्रातलं काहीच कळत नाही त्यांच्यासोबत हे नाटक कसं होणार आहे हो? अहो मी प्रयोग करतो. हा, बायोमेडिसिन हा माझा मुख्य विषय आहे. आम्ही कधी कधी गिनी पिग्स वर सुद्धा एक्सपेरिमेंट करतो. गिनीपिग? हो. म्हणजे उंदर? हो. काय झालं? अरे दत्ताराम भाऊनी हेच सांगितलं की ते उंदरांवर प्रयोग करतात म्हणून. आता फक्त त्यांना या विषयावरचं जुजबी प्रशिक्षण द्यायचं. बाकी सगळं मी सांभाळून घेणार. मी काय भाडोत्री नट नाहीये काके, मला नाही जमणार हे. जमणार, तुला नक्की जमणार. तू खूप हुशार आहेस आणि ओम्यासाठी आपल्याला हे करायला पाहिजे. ओम्यानं तुझ्यासाठी खूप काय काय केलेलं आहे. मला समजतं. तू किती गोड मुलगा आहेस माहितीये का तुला. आणि तुम्हाला हे जमणार आहे. ही नवी जनरेशन, ते देश एकदम आपला पुढंच जाणार आहे. आणि थँक्स यार, थँक्स. काकी समजतंय का मी काय म्हणतोय? मला जमणार नाही. प्लीज ऐकून घ्या, मला हे जमणार नाही. अरे सावकाश सांडशील पकडलंय मी. ठेव खाली ठेवते. सांडशी नाही, चिमटा म्हणतात त्याला. पण चिमटा तर याला म्हणतात ना? त्यालाही चिमटाच म्हणतात. असे खूप शब्द आहेत. इकडे ये. मी एक यादीच तयार केली आहे. ही पाठ करायची.
ऐक, कातर नाही कात्री, बालदी नाही बादली, गेलते नाही गेले होते, ती साबण नाही तो साबण, केस, फोडी, दगड, लाईटी हे असलं काही नाही. केस, फोड, दगड, लाईट, अजून बरेच शब्द आहेत असे पाठ करायचे. हा, शेगडीवर चहा आहे. धना, धना ही शेगडी नाहीये, याला गॅस म्हणतात. गॅस पण पोटात कसं तरी झालं की त्याला गॅस म्हणतात ना. त्यालाही गॅस म्हणतात पण याला पण गॅसच म्हणतात. हा नाही, गॅस सिलेंडर मध्ये असतो आणि ही गॅसची शेगडी. मला जास्त कळतं ना तुझ्यापेक्षा. हा, हे शेगडी चूल वगैरे गावाकडे, ह्याला इथे गॅस म्हणतात. तू माझं ऐकणार नसशील ना तर मी तुला मदत करणार नाही. आणि सॉरी, सांगा ना मला. असं नम्र असलं पाहिजे ना शिष्याने गुरु पुढे. पण मग तू असं गुरगुरू नको ना, मला भीती वाटते. गुरुवरून आठवलं, गुरुजी नाही. हा, गुरुजी नाही, मुळात गुरुजी नाही, जयेश. नवरा आहे ना तुझा, जयेश. सो नावानं कसं बोलायचं? आदर आहे मला त्यांच्याबद्दल. तुझा आदर घाल चुलीत, म्हणजे गॅसमध्ये. धना, हा वाक्प्रचार आहे ग, याच्यात आपण नाही बदल करू शकत. आणि हे जर तुला कळत नसेल ना तर खड्ड्यात जा. ओरडू नको ना, मग मला परसाकडे जावं लागतं. अगं कोण परसाकड? कुठलं परसाकड? आपल्या घराला परसदार आहे का? नाही ना, मग कुठे जाणार आहेस परसाकडला? टॉयलेट म्हण, टॉयलेट. डोक्यात भुसा भरलाय का? हळूहळू काय काय झालं त्याला? काय झालं? जय सारे, तू शिकवताना कसं प्रेमात पडू शकतोस रेच्या? काय झालं? ओरडते ती मला. मी गावाकडचे म्हटल्यावर मी गावाकडच्या सारखीच बोलणार ना. गावाकडची माणसं काही माणसं नसतात. तुम्ही पण माणसं, आम्ही पण माणसं, आपण सगळीच माणसं. ही सगळी माणसं एका घरात राहतात, तर या सगळ्या माणसांची भाषा एक नको का? अरे जयेश, 1-1.5 वर्ष झाली लग्नाला, तुम्ही इथे राहता 1-1.5 वर्षापासून, तर त्या 1-1.5 वर्षात काहीच बदल झाले नसतील का तुमच्या भाषेत? लहेजा वगैरे सोडून दे. हा, त्याचं काहीच होणार नाही, ते अशक्य आहे. पण किमान शब्द, आपले शब्द तरी एकसारखे नकोत का? बरोबर आहे, पण धीर धरा. शिक्षकांनी असा संयम सोडून चालत नाही मधुताई. सावकाश संयम दाखवा. हा, धीर धरा मधुताई. धना, आणि ते आपल्याला मदत करतात की नाही, हा, मग ऐकून घ्यायचं, चिडायचं नाही, रडायचं नाही. हा, सांगा मधुताई, काय माहितीये ना, माझा पण एक थोडा भाषेचा प्रॉब्लेम आहे बरं का. कुठला? म्हणजे काय माहितीये ना, मला कळतच नाही की श आणि ह तो कधी वापरायचा, किंवा न आणि ण ते कधी वापरायचं मला कळत नाही. मग मी काय करतो, कुठेतरी असं मधलं म्हणून टाकतो काहीतरी, म्हणजे अंदाज येत नाही ना. आणि ते प्रायव्हेट सांगू का त्यानं? सांगा ना. मधुताई, माझं मधून मधून काय होतं माहिती ना, बोलायला गेलं की नुसतं अशी हवाच सुटते, म्हणजे काय शब्द येतच नाही. मग काय होतं, ते शिकवताना फळ्याकडे वळलं की नाही की मागणं पोरं चिडवतात, हाकल्या मास्तरे म्हणून. अरे फील होतं ना. त्याच्यावर काही उपाय आहे का? हे काय आहे हे सगळं? लॅब आहे आपली, लॅब. मस्त आहे नाही, सगळ्या वस्तू कुठून कुठून गोळा केल्या तुम्हाला सांगतो. अरे कमाल आहे माहितीये का? आवडली की नाही? आवडली नाही? अहो, आमची लॅब अशी नसते आमची लॅब. नाही, पण कुठेतरी असेल ना अशी लॅब. आमच्या सिनेमात तर ही अशीच असते बुवा. हा, मग बरोबर आहे, सिनेमातली लॅब आहे. बरं, आता मुद्द्याचं बोलूया. सगळ्यात पहिले हे जे नाटक मांडलंय ना तुम्ही सगळं, हे मला मान्य नाहीये. मी आधी सुद्धा सांगितलंय, परत सांगतो, हे नाटक मला मान्य नाहीये. ती चर्चा झाली ना आपली. तो सीन नंबर 1 होता, आता हा सीन नंबर 2 आहे. तर या सीन मध्ये तू दत्ताराम भाऊंना शास्त्रामध्ये प्रगत करायचं, त्यांना सगळी माहिती द्यायची आहेस. बरं, ठीक आहे, बोलवा त्यांना. मी काय करतो, हा लॅपटॉप आहे ना माझ्याकडे, ह्यावरती एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे, लहान मुलांना शिकवण्यासाठी शाळेतला मी वापरला होता. तुम्ही बोलवा त्यांना. मी काय करीन, मी ह्यामधनं वाचून त्यांना ऐकवीन. अतिशय लेमॅनसाठी वापरलेला हा प्रोग्राम आहे. येऊ द्या. हा, दत्ताभाऊ. काय रंजा? दत्ताभाऊ, हे हातामध्ये काय? झाडू आहे. काय झालं, मित्रांवरची पाल मारत तुझ्या आयला ट्यूबलाईट फुटलीवर.
यांना शिकवायचंय? कोण आहे? ओमचा मित्र सागर सायंटिस्ट. अरे अरे गुरु 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 माऊली, अरे वा. अहो तुमच्या नावाचा गंडा बांधला आपण. मला सांगतो, शाळेमध्ये 2 साल, फक्त 2 साल गाणं शिकलो. त्या मास्तरचं कुठं पण नाव निघालं ना, लगेच कानावर हात जातो. तसं आता सागर भाऊ कुठं नाव ऐकलं लगेच कानावर हात. गुरु तुमचं वय काय, असं नका करू प्लीज. वय गेलं तेल लावत. बरं गुरु भाऊ, तुम्हाला एक सांगतो. बोला ना. आपली पाटी एकदम कोरी आहे. हो. तुम्ही सांगाल त्याच्यावर लिहिण. आणि आपली स्मरणशक्ती एकदम दांडगट आहे बघा. वा, छान छान. आपण ना आपण सुरुवातीपासून सुरू करूया. हा, तर तुम्हाला बायोमेडिसिन बद्दल काय माहिती आहे? पहिला प्रश्न काय टाकला राव. बायोमेडिसिन बद्दल काय माहितीये? काहीही नाही. पाटी एकदम कोरी आहे. काय? पण बायोमेडिसिन शब्द काय? पुढे काय झालं? नाही, काय नाही. अशक्य आहे सगळं. काय म्हणतो? हो 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 हो, नक्की नक्की होऊ शकतो काहीतरी उपाय. आमच्या नाटकाच्या वर्कशॉप मध्ये याच्यावर एक्सरसाइज दिले होते काही. काय? अरे, आमच्या वर्कशॉप मधल्या एका मुलाचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होता ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. खुशाई होईल. जमतंय का? आपण करू काहीतरी. थँक्यू बरं का. मला टेन्शनच घेईन. बरं, सुरू करूया चला. हो, आधी कॉस्ट्युम्स बदलून या. कॉस्ट्युम्स म्हणजे? आपण शिक्षक आहे. धीर पाहिजे. चल. अवघड आहे. काहीच येत नाही का धना तुला? कठीण आहे. तर मी अल्झायमर नावाच्या डिसीजवर एक औषध शोधतोय. किती मस्त असतं ना हे सगळं, किती सुंदर असतं. म्हणजे बघा ना, 2 वेगळे मॉलिक्युल्स असे अचानक एकत्र येतात आणि तिसरा नवा मॉलिक्यूल तयार होतो. क्या बात है सर, क्या बात है. सायन्स इज अमेझिंग. तुम्हाला सांगतो, इट्स प्युअर मॅजिक. आणि शिकायला मिळालं. 2 मॉलिक्यूल मधनं 1 मॉलिक्यूल निर्माण होणार आणि तो मॉलिक्यूल आपल्या शरीरात घातला का रोगाचे सगळे मॉलिक्यूल गायब. राव, हे राजा, जर मी कधी चुकून आजारी पडलो, ह्या डॉक्टरची दवा द्यायची बरं का आपल्याला. वा वा वा. पुढे सांगा, चांगलं काहीतरी सांगा असं. मला एक सांगा. बोला. शोभना मॅडम आमच्या आईन्स्टाईन बद्दल काहीतरी बोलत. कोण आहे आईन्स्टाईन? हा कोण आहे? ते एक फार मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले. असू दे की, असलं तर त्याच्या घरी. अरे डरने का रे, बिंदास रहने का. तुम्ही तर आईन्स्टाईनचे बाप होतो. तसं नाही, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर ते आमचे सुद्धा गुरु होऊन गेले. काय केलं काय आयुष्यात त्यांनी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, E=mc², ही थिअरी त्याने डिस्कव्हर केली. काय काय परत सांगा. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, E=mc². E=mc². हा. बरं, कसं आहे ते, एनर्जीचं प्रकाशाच्या वेगाबरोबरचं नातं आहे ते. त्याच्या दोघं पण नातं असतं काय? हो, तसं नातं नाही. हो, म्हणजे सख्ख नातं नाही. म्हणजे आपल्यासारखं दोघांसारखं सख्ख नातं नाही, पण नातं आहे तसंच. अच्छा, कळलं मला. आता हे तुमचं काय म्हणतात, थिअरी ऑफ रिलेटिव्ह कळलं मला. बरं दत्ता भाऊ, एक विचारायचं होतं. म्हणजे बॅक टू स्क्वेअर वन. तुम्ही कसले सायंटिस्ट आहात असं तुम्ही ईशाला सांगितलेलं आहे? असं काही विशेष सांगितलेलं नाही. मी तिला म्हटलं मी एक तर सायंटिस्ट आहे, दुसरं मी तिला पटवून दिलं की मी इंटेलिजंट आहे. बरं. आणि तिसरं मी सांगितलं की मला ऍस्ट्रॉनॉमी माहिती आहे. हे खूपच इकडचं तिकडचं होत आहे.
आपण बायोमेडिसिन बद्दल बोलूया. बायोमेडिसिन तर मिळालं, मला कळलं, मला सगळं ते. अहो असं कसं कळलंय? म्हणजे काय आता याच्यापेक्षा काय कळलं मला सांगा. बायोमेडिसिन कळलं, मॉलिक्यूल कळला, अल्झामायर कळलं, त्यानंतर E=mc² हे कळलं, नंतर प्रकाश आणि काय ते पॉवर याचं नातं कळलं, थिअरी ऑफ रिलेटिव्ह कळलं. आता एका दिवसा याच्यापेक्षा काय असतं शिकायचं? वा छान. खरं सांगू, खरं सांग, बोला ना. भाऊ तुमच्यासारखा शिक्षक मिळाला असताना शाळा नसती सोडली. आता कशी गोडी वाटायला लागली मला खरंच. रंजय, मास्तरला काहीतरी गुरुदक्षिणा दिली पाहिजे. तांब्या भांड्याचा प्रोग्राम. तांब्या भांड्याचा प्रोग्राम? काय कळलं? हे मी तुम्हाला शिकवणार. थँक्यू. थँक्यू. आणि सॉरी, मगाशी मी जरा जास्तच बोललो. तुला राग नाही ना आला? नसेलच आला. काय रे, काय झालं? मी त्यांना नाही सोडला. त्यांनी मला कामावरनं काढून तर नाही टाकणार ना? काय वेड आहेस का? अरे असं कसं काढेल ते? मी आहे ना, कोणी काढणार नाही तुला. तिच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो. अरे काय वेड आहेस का? थँक्यू. अजूनही वाईट वाटतंय? नाही. असंच हसत राहा. थँक्स. सुशांतचा फोन आहे. तुझं काही होऊ शकत नाही. नाही, मी घेणार आहे फोन. घेऊ ना? घे ना. एक इकडे. मी काय बोलू त्याच्याशी? मला नाही ऐकायचं त्याचं काही. तू फोन घे. एक काम कर, तू स्पीकर फोनवर टाक. एक मिनिट, मी रेकॉर्डिंगला पण लावतो. हॅलो हॅलो, शोभना. शोभना. हॅलो. हा शोभना, थँक्यू 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 माझा फोन उचलल्याबद्दल. अगं कुठे आहेस तू? एकटा पडलोय मी इकडे, एकटा. शोभना, तू मला कायमची सोडून गेलेस का? अगं मी रात्रभर दारात उभा राहून तुझी वाट बघत बसतो. ये ना परत. शोभना, बोल ना माझ्याशी. बोल ना शोभना. मला माहितीये माझी लायकी नाही हा प्रश्न विचारण्याची, पण तू मला सांग, तू मला कायमची सोडून गेलेस का? पण एका वाक्यात सगळं सांग. संपलंय सगळं. आहे काही शिल्लक? काही शिल्लक? शोभना, ए शोभना, हे बघ सुशांत, तू शांत हो. तू सांभाळ स्वतःला. काय मी इथून काहीच करू शकत नाही तुझ्यासाठी. आणि हे सगळं तू स्वतःहून ओढवून घेतलंस की नाही स्वतःवर? बरोबर आहे तुझं. हे बघ शोभना, मी चुकलो. तू ये ना परत घरी. अगं आज मी मुक्तांगणला जाऊन आलो. त्यांनी फॉर्म भरून घेतलाय माझ्याकडं. आता मी महिनाभर इथे नसेन. मी तिकडे जायच्या आधी एकदा भेट ना मला. प्लीज.
शोभना, शोभना, अरे मी कशी भेटणार तुला सुशांत? मी इथे चेन्नईत आहे ना. चेन्नईत? खरंच? शोभना खरंच? आय एम सो सॉरी, सो सॉरी. मी पुन्हा संशय घेतला तुझ्यावर. खोटं बोलायची सवय माझी आहे तुझी नाही. तू कायमच मला समजून घेतलंय शोभना. महिनाभरात आता बरं वाटेल मला. मी वेगळा असेन, आता आहे तसा नसेन. यावेळी मी ठरवलंय, मी बदलेन, नोकरी करेन, चांगला वागेन. नाही पण हे सगळं सिद्ध करण्यासाठी तुला मला एक संधी द्यावी लागेल ना शोभना. जाण्याआधी एकदा भेटतेस? बरं ठीक आहे, ठीक आहे. आल्यानंतर नक्की भेट. मला सोडून जाऊ नको. मी बदलेन. आय विल चेंज. प्रॉमिस, प्रॉमिस, प्रॉमिस. ठीक आहे, मी ठेवते फोन. मी शब्द देतो तुला. प्रॉमिस, आय विल चेंज. प्रॉमिस. पण तू परत मला सोडून जाऊ नकोस प्लीज, प्लीज. ओके, आय ट्रस्ट यू. उद्या जातोय म्हणे, भेटून येऊ का? वेट. अरे स्वतःहून जातो म्हणतोय तर जाऊ तर त्याआधी.